गुटखा प्रकरणामध्ये जे आरोपी सापडतील त्यांच्यावर मकोका लागणार. गुटखा सप्लाय करणारे, उत्पादन घेणाऱ्यांवर मकोका लावणार. एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंची पत्रकार परिषदेमध्ये माहिती. शिर्डीमध्ये एफडीएच्या कारवाईनंतर उत्पादक आणि विक्रेते धास्तावले. बहुतांश दुकानांमध्ये पेढ्यांवर पॅकेजिंग, विक्री दर आणि एक्सपायरी डेट लावण्यात आली. बुलढाण्यामधील शेगावच्या प्रसिद्ध कचोरी सेंटरवर अन्न आणि औषध प्रशासनाचा छापा. कचोरी बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कच्च्या मालाचे नमुने घेतले. भेसळयुक्त पदार्थ आढळल्यास कारवाई केली जाणार. भुसावळच्या रेल्वे स्टेशनवर पडलेले वडे पुन्हा विक्रीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वे विभाग ॲक्शन मोडवर. भुसावळ रेल्वेच्या तपासणी मोहिमेमध्ये 305 अनधिकृत विक्रेते, 67 जणांकडून 97,000चा दंड वसूल. सांगलीच्या आटपाडीच्या बनपुरीमध्ये तुकाराम मुंढे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक. तुकाराम मुंढेंच्या भेसळ विरोधी कारवाईचं ग्रामस्थांकडून स्वागत. एल निनोचा प्रभाव लक्षात घेऊन टास्क फोर्स तयार केली आहे. शेतकऱ्यांनी सरकारच्या सल्ल्यानेच पेरणी करावी, अन्यथा दुबार पेरणीचं संकट ओढावेल. मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन. केरळम ते तळ कोकण असा वेगवान प्रवास करणाऱ्या मान्सूनचा वेग सध्या कमालीचा मंदावलेला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नदी नाले अजूनही कोरडे ठाक. भात पेरणीसाठी शेतकऱ्याला चांगल्या पावसाची प्रतीक्षा. कोकणात सध्या पावसाचा लपंडाव सुरू. कडक ऊन आणि ढगाळ हवामानामुळे उकाडा निर्माण होत असल्यानं नागरिक हैराण. 15 जूनपासून कोकणामध्ये पावसाची शक्यता. जळगावच्या चाळीसगावमध्ये रोहिणी नक्षत्र ठरलं निराशाजनक. पाऊस लांबल्यानं खरीप पेरण्या खोळंबल्या. शेतकऱ्यांच्या मृग नक्षत्राकडे नजरा. 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, कृषी विभागाचं आवाहन. जळगाव जिल्ह्यामध्ये 21,000 हेक्टरवर पेरण्या पूर्ण. कृषी विभागाची माहिती. आतापर्यंत 20,401 हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड. शेतकरी आता समाधानकारक पावसाच्या प्रतीक्षेत. पुण्याच्या गोडुंबरेमध्ये कृषी विभागाचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण. गादी वाफ्यावर रोपवाटिका आणि बीज प्रक्रियेचं मार्गदर्शन. आधुनिक पद्धतीमुळे भात उत्पादन वाढीची शेतकऱ्यांना अपेक्षा. राज्यात मोसमी पावसाची वाटचाल काहीशी संत गतीनं सुरू असल्यानं उन्हाचा तडाखा वाढणार. तापमानामध्ये 2 ते 3 अंशांनी वाढ होण्याचा अंदाज. मुंबई, पालघरसह ठाण्यामध्ये उष्ण आणि दमट वातावरणाची नोंद. परभणीसह मराठवाड्यामधील अनेक जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट. परभणी जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसवर. धाराशिव जिल्ह्यामध्ये पाणी टंचाई निर्माण. जिल्ह्यातील 128 गावांना आणि 12 वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा. या गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी 208 विहिरी अधिग्रहित. नागपूर शहरातील काही भागामध्ये पावसाच्या सरी. पावसामुळे वातावरणामध्ये गारवा. जून महिन्यातही नागपूरचं तापमान 44 अंशांच्या घरात. हवामान विभागानं पुढील 3 दिवस तापमान असंच राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला. गोंदियामध्ये मान्सूनपूर्व पावसाची वादळी वाऱ्यासह दमदार हजेरी. पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा. मात्र धान कापणी अंतिम टप्प्यात असताना पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील धरणांचे तांत्रिक सर्वेक्षण करण्यात येणार. खडकवासलासह 8 धरणांची CWPRSF कडून तपासणी. वर्षभरात अहवाल तयार करून जलसंपदा विभागाकडे सादर होणार. अकोला जिल्ह्यामधील अकोटमधील युरिया खरेदीसाठी शेतकऱ्यांचे हाल. रात्री 3 वाजता रांगेमध्ये उभं राहण्याची शेतकऱ्यांवर वेळ. प्रशासनाच्या कारभारावर शेतकऱ्यांकडून प्रश्न उपस्थित. नाशिकच्या येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शासकीय दरापेक्षा कांद्याला कमी दर. शासकीय कांदा खरेदी केंद्र सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी. जळगावमध्ये भाजीपाल्याची आवक घटली. 40 गावात भाजीपाल्याचे दर दुपटीनं वाढले. अवकाळी पाऊस आणि बदललेल्या हवामानामुळे दरांवर परिणाम आणि दर वाढल्यानं सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं. जालन्यात परतूरमध्ये काँग्रेसचा जनआक्रोश ट्रॅक्टर मोर्चा. जालन्यामध्ये कर्जमाफीच्या विरोधात काँग्रेसचा एल्गार. महिला पदाधिकाऱ्यांनी सून मांडून सरकारचा निषेध केला. रेल्वे स्थानकापासून उपविभागीय कार्यालयापर्यंत मोर्चा. सरसकट आणि संपूर्ण कर्जमाफी करण्याची मागणी. धुळ्याच्या शिंदखेडा तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचा विविध मागण्यांसाठी मोर्चा. बैलगाडीनं काढलेल्या मोर्चामध्ये शेतकरी बांधवांचा मोठ्या प्रमाणात सहभाग. मुरबाडमध्ये काही धरण प्रकल्पग्रस्तांचा तहसीलदार कार्यालयावर मोर्चा. राजू शेट्टी, महादेव जानकरांचा मोर्चामध्ये सहभाग. धरणाला विरोध दर्शवण्यासाठी गावकऱ्यांचा धडक मोर्चा. लातूरच्या बोंबळी इथल्या शेतकऱ्याला जिल्हा प्रशासनाकडून बैल बदलून देण्यात येणार. 2 दिवसांपूर्वी पशुसंवर्धन विभागानं तातडीनं बैल उपलब्ध करून दिला होता. मात्र हा बैल अशक्त असल्यानं बदलून मिळावा अशी विनंती शेतकऱ्यांना केली आहे. सांगलीच्या कामेरीमधील 85 वर्षीय आजीकडून शक्तीपीठ महामार्गाला विरोध. शेतकऱ्यांची जमीन जाऊ देणार नाही. गरज पडली तर आंदोलनातही सहभागी होईल. शेतकऱ्यांच्या जमिनी वाचवण्यासाठी आजीची ठाम भूमिका. अमरावतीच्या चांदूर रेल्वेमध्ये नैसर्गिक आपत्तीमध्ये करण्यात येणाऱ्या उपायांची रंगीत तालीम.
मालखेड तलावामध्ये करण्यात आली रंगीत तालीम. नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज. जालना जिल्ह्यातील 86,000 लाडक्या बहिणी अपात्र तर एकापेक्षा जास्त लाभ घेणाऱ्या 11,288 महिला केवायसीसह विविध नोंदीमध्ये त्रुटी आढळल्यानं लाभ बंद. महिला आणि बाल विकास विभागाची माहिती. राज्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांचे 29 जूनपासून आंदोलन. महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा. तातडीनं लक्ष न दिल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा. राज्यातील गुणवत्तापूर्ण आणि प्रेरणादायी शिक्षकांच्या शोधाला सुरुवात. आदर्श शिक्षक उपक्रमांतर्गत निवड प्रक्रिया सुरू. प्रत्येक केंद्रातून 2 शिक्षकांची निवड करून 15 जूनपर्यंत माहिती सादर करण्याचे निर्देश. पहिल्याच पावसामध्ये राजापूर शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था. मुंबई गोवा महामार्ग ते राजापूर रस्त्यावर चिखलाचं साम्राज्य. दुचाकीसह 4 चाकी वाहन चालकांचे हाल. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 638 ग्रामपंचायतींसाठी आज वॉर्ड आरक्षण सोडत निघणार. विशेष ग्रामसभांमध्ये आरक्षण प्रक्रिया पार पडणार. जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायत निवडणुकांच्या तयारीला वेग. नंदुरबारच्या 37 आश्रमशाळांमध्ये मुख्याध्यापकाचं पद रिक्त असल्यानं इतर शिक्षकांवर अधिकचा पदभार. रिक्त पदांमुळे 16,000 विद्यार्थ्यांवर शैक्षणिक परिणाम. महत्त्वाच्या विषयांसाठी शिक्षकांची मोठी कमतरता. गडचिरोली जिल्ह्यामध्ये गॅसचा तुटवडा कायम. प्रत्येक ठिकाणी मर्यादित प्रमाणामध्ये डिझेल मिळत असल्यामुळे शेतीतील कामं खोळंबली. 15 तारखेपर्यंत डिझेल उपलब्ध न झाल्यास शेतकरी आंदोलनाच्या तयारीत. पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांची आंतरराष्ट्रीय पातळीवरील मोठी कारवाई. सायबर रॅकेटचा मास्टरमाइंड सौरभ उर्फ गणेश काळेला अटक. कोट्यवधींच्या फसवणुकीमागील मुख्य सूत्रधाराला पिंपरी चिंचवड पोलिसांनी भारतात आणलं. ते माथाडी कामगार नेत्याच्या नातवावरील गोळीबार प्रकरणी हमालांचं काम बंद आंदोलन. कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यवहार बंद पाळून निषेध. लातूरच्या अहमदपूरमधील शासकीय गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटवलं. तहसील कार्यालय, नगरपालिका आणि पोलिसांकडून संयुक्त कारवाई. दक्षिण म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अनधिकृतपणे सुरू असलेल्या अवैध हातभट्ट्यांवर कारवाई. जेसीबी चालवून 6 हातभट्ट्या केल्या नष्ट. कारवाईमुळे परिसरातील अवैध धंदेवाल्यांचे धावे दणाणले. रत्नागिरीमधल्या लोटे एमआयडीसीमधील केमिकल कंपनीमध्ये गॅस लिकेज झाल्याची घटना. नंदादीप केमिकल कंपनीमध्ये घटना घडल्याची माहिती. रिएक्टरचं झाकण बाहेर उडून पडलं. बाजूच्या कंपनीतील कारचं मोठं नुकसान. सुदैवानं घटनेमध्ये कुणालाही दुखापत नाही. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेमध्ये सीओ निवासस्थानाच्या दुरुस्तीच्या नावाखाली गैरव्यवहाराचा आरोप. सीओच्या निवासस्थानाची दुरुस्ती न करता 25 लाखांचं बिल उचलल्याचा दावा. 25 लाखांच्या खर्चाची चौकशी सुरू. संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह. बीडच्या पुरुषोत्तमपुरी बोट दुर्घटनेनंतर गोदावरी पात्रातील सर्व बोटी बंद. 2 दिवसांपूर्वी बोट उलटून 2 महिलांचा मृत्यू झाला होता. बोट दुर्घटनेनंतर बीड जिल्हा प्रशासनाची कारवाई. साताऱ्याच्या कराड तालुक्यामधल्या शहापूर गावातील जवान अर्जुन जाधव यांना वीरमरण. काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये कर्तव्य बजावत असताना जवान अर्जुन जाधव शहीद. शहापूर गावात जवानाच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.